बघा मजेतच राहायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तिळगुळचे लाडू कसे बनवायचे आणि त्याच्यामध्ये काय काय टिप्स आणि ट्रिक्स वापरू शकतो जेणेकरून आपला हात भाजू नये, पळू नये आणि लाडू पण पटकन आपले बनवून रेडी व्हावे आणि एकदम जास्त घट्ट पण होऊ नये, जास्त आपल्याला खाताना चिकट लागू नये आणि एकदम दगडासारखं घट्ट होऊ नये लाडू. तर त्याच्यासाठी काय काय गोष्टी ध्यानात ठेवायचे तेही आपण बघूयात. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघू शकता तुम्ही इकडे मी तीळ इकडे ना छान भाजून घेतले, म्हणजे पांढरे तीळ होते माझ्याकडे आणि मग त्याचा कलर चेंज होईपर्यंत ना मी इकडे त्याला छान भाजून वगैरे घेतलं आणि नंतर ते भाजून झाल्यावर थोडंसं तीळ उडायला लागले. मग नंतर ते काढून घेतलं एका प्लेटमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यानंतर जेवढं आपलं तीळ होतं, म्हणजे माझं तीळ ना 1 वाटी आणि त्याच्यावर थोडंसं तीळ एवढे होते. मग गूळ पण मी तेवढंच घेतलं, 1 वाटी गूळ आणि त्याच्यावर थोडंसं गूळ, तर तेवढं घेतलं आणि ते तुपामध्ये टाकून ना छान त्याला गरम करून घेतलं. म्हणजे आपल्याला एक प्रकारे पाकच बनवायचा आहे, पण एकदम पातळही नाही, एकदम घट्टही नाही. एक तार येऊ वगैरे द्यायचं असं पण नाहीये. तर त्याच्यासाठी काय करायचं ते मी पुढे सांगतेच. पण पहिल्यांदा आपण इकडे चांगल्या प्रकारे ना पूर्ण गूळ वितळवून घ्यायचा आहे. तर बघू शकता इकडे सगळे आपले गाठी वगैरे जे काय असतील हळूहळू ते फोडून घेऊन ना आपल्याला छानपैकी ते शिजवायचं आहे आणि किती छान शिजल ना तेवढे छान आपले तिळगुळ बनून रेडी होणार आहे. तर इकडे पूर्ण प्रकारे आपल्याला ते गूळ वितळवून घ्यायचं आहे. तर बघू शकता माझं इकडे पूर्ण गूळ छान वितळून झालेला आहे आणि आपलं आता पाक बनलं का नाही हे कसं चेक करायचं, म्हणजे एका वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं ते गूळ जे पातळ झालेलं आहे ते टाकायचं आणि त्याचा छान गोळा बनतो की नाही ते चांगलं टेस्ट म्हणजे गोळा बनवून बघायचं. जर छान गोळा बनत असेल तर इकडे आपलं पाक रेडी झालं आहे असं समजून जायचं आणि आता आपण तिळगुळ बनवायला हे पाक एकदम रेडी आहे. आणि त्याच्यानंतर मी इकडे ना 2-3 इलायची जे आहे ते इलायची वाटून वगैरे टाकले, म्हणजे इलायची टाकल्याने फ्लेवर वगैरे छान येतं म्हणून. आणि त्याच्यानंतर आपण जे तीळ वगैरे भाजून घेतलं होतं तेही ह्याच्यामध्ये टाकायचंय गरम असेपर्यंतच आणि त्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे. आणि या स्टेजला तुम्ही ना पूर्ण तीळ गॅस बंद करून टाकू शकता किंवा गॅस चालू असताना पण टाकू शकता आणि मग ते छान पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यानंतर ना मी म्हणजे हे ट्रिक तर इथे वापरलं नाही, म्हणजे बनवल्यावर मला लक्षात आलं. तर ते मी ट्रिक तुमच्यासोबत इथे शेअर करते. तुम्ही ना एका पातेल्यात पाणी गरम करून घ्या आणि हे कढई जे आहे ना ते पातेल्यावर ठेवून द्या. म्हणजे आपल्याला ना तिळगुळ बनवताना जास्त काही त्रास होणार नाही आणि पटकन आपले लाडू बनवून होतील आणि चटका वगैरे पण काय लागणार नाही. आणि इथे बघू शकता एका प्लेटला असं आपल्याला छान प्रकारे ना हे तुपाचं ग्रीसिंग करून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडंसं आपलं जे तिळगुळचं मिक्सचर आहे ते त्याच्यावर ताटावर थोडं थोडं टाकत ना मग पूर्णपणे छान प्रकारे असे लाडू वगैरे बनवून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला इथे 1-2 लाडू बनवून दाखवते आणि तुम्ही अशा प्रकारेही बनवू शकता किंवा मग एका पातेल्यात पाणी छान प्रकारे गरम करून घ्या, उकळू त्याला मस्त वाफ वगैरे येईपर्यंत छान उकळून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ते कढई ठेवा ज्याच्यात तुम्ही ते सगळं मिश्रण ना मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यानंतर असं ताटाला तूप लावून घ्या आणि ताटावर थोडं थोडं मिक्सर टाकून घ्या आणि त्याचे छान गोळे बनवून घ्या. म्हणजे आपलं कढई पण गरम राहील आणि आपल्याला चटका पण जास्त बसणार नाही आणि ते गूळ पण ना घट्ट होणार नाही आणि आपले गोळे पण तिळगुळचे लाडू पण छान प्रकारे एकदम पटापटा बनवून रेडी होतील. तर इकडे मी आता हे पटकन बनवून घेते कारण थंड झाल्यावर ना तर बनवता येत नाही हे पटापटा. तर बघू शकता माझ्याकडे पूर्ण लाडू मी बनवून घेतले आणि नंतर ना थोडंसं ते घट्ट झाल्यासारखं वाटत होतं कारण मी पातेलं ठेवलं नव्हतं गरम पाण्याचं खाली, तर त्याच्यामुळे मी गरम करत करत पूर्णपणे हे बनवून घेतले. तर त्याच्यामुळे थोडंसं कलर चेंज वाटत आहे तुम्हाला, पण जे डार्क आहेत ना ते एकदम क्रिस्पी क्रंची झालेत, तोंडाला बिलकुल चिटकत नाही आणि बाकी सगळं गूळ वगैरे गोड वगैरे सगळं बरोबर आहे. तर तुम्ही या रीतीने ट्राय करून बघा, तुमचे पण लाडू एकदम छान बनतील. तर चला तर आता मी हे डब्यामध्ये स्टोअर वगैरे करून ठेवते, म्हणजे जेव्हा लागलं आपल्याला तेव्हा खाता येईल. तर
चला, हा शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाडू कसे वाटले तेही मध्ये सांगा आणि खाताना तर खूपच टेस्टी होते लाडू. तर आता तुमची बारी आहे बनवायची. तर मस्त असे तिळगुळचे लाडू बनवा या प्रकारे आणि मस्त एन्जॉय करा आणि तुमच्या घरच्यांना पण खूप जास्त आवडतील. तर चला, हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तुम्हाला नक्कीच ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी नक्कीच ट्राय करा. खूप छान बनले होते लाडू. तर चला, भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.